नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही बी या म्हणजेच मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड या विषयातील जे आपलं दुसरं प्रकरण आहे, मागणीचे विश्लेषण, ज्याला आपण डिमांड ॲनालिसिस असं आपण म्हणतो, या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक पहिल्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मागणीचे विश्लेषण या विषयीची या प्रकरणामध्ये आपण मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या काय, मागणीचे कोणकोणते प्रकार आहेत आणि मागणीचा वक्र कशा पद्धतीचा असतो याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर मागणीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये मागणीची लवचिकता, त्याचबरोबर मागणी पूर्वानुमान म्हणजे काय, मागणी पूर्वानुमानाचे प्रकार कोणते, मागणी पूर्वानुमानावर परिणाम करणारे घटक कोणते, किंवा विक्री पूर्वानुमानाची संकल्पना काय, विक्री पूर्वानुमानाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, विक्री पूर्वानुमानाचे प्रकार कोणकोणते आहेत, विक्री पूर्वानुमानाचे फायदे आणि तोटे याविषयीची चर्चा आपण या प्रकरणामध्ये मित्रांनो करणार आहोत. त्याचबरोबर या प्रकरणात आपण चाचणी विपणन म्हणजे काय आणि चाचणी विपणनाचा उद्देश काय असतो याविषयीची पण माहिती पाहणार आहोत. बाजारपेठ विभागीकरण किंवा बाजारपेठ विभक्तीकरण किंवा बाजारपेठ विभाजन याची अर्थ आणि व्याख्या याविषयीची माहिती, तसेच बाजारपेठ विभागीकरणाचे महत्त्व काय आहे, बाजारपेठ विभाजनाचे वर्गीकरण कशा पद्धतीनं केले जाते याविषयी पण आपण माहिती या प्रकरणात पाहणार आहोत. आणि या प्रकरणातील शेवटच्या टप्प्यामध्ये आपण फरक स्पष्ट करा, फरक स्पष्टामध्ये आपण अल्प मुदतीचे व दीर्घ मुदतीचे पूर्वानुमान म्हणजे काय यामधील फरक पाहणार आहोत. तसेच वरिष्ठांच्या मतानुसार आणि विक्री पूर्वानुमानाच्या वरिष्ठांच्या मतानुसार आणि विक्री प्रतिनिधींच्या मतानुसार आधारित असलेले विक्रय पूर्वानुमान कशा पद्धतीनं केले जातात आणि त्यातील कसा फरक आहे या दोन प्रकारातील याविषयीची माहिती आपण पाहून हे प्रकरण आपलं संपणार आहे. यापूर्वी आपल्याला माहीत आहे मित्रांनो की VA जो आहे, ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग, जो आपला विषय आहे पहिला, या विषयातील आपली 2 प्रकरणं संपलेली आहेत. दुसरा विषय जो आहे आपला मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड, या विषयातलं सुद्धा आपलं पहिलं प्रकरण मार्केटिंग रिसर्च नावाचं जे आहे ते आपलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे. आणि तिसरा जो विषय आहे आपला VC, ज्याला ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड स्टॉक एक्सचेंज असं आपण म्हणतो, VC, या विषयातील सुद्धा आपलं एक प्रकरण जे काही आहे रूरल मार्केटिंग ते आपलं संपलेलं आहे. तर यात जवळपास म्हणजे तिन्ही विषयातील एक एक प्रकरणं संपलेले आहेत. पहिल्या विषयातील दुसरं प्रकरण संपलेलं आहे आणि आपण दुसऱ्या विषयातील दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजेच मागणीचे विश्लेषण या प्रकरणाचा अभ्यास आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर यामध्ये आपण पाहतोय की अर्थशास्त्रामध्ये मागणी या संज्ञेला विशिष्ट अर्थ असून ती एक महत्त्वपूर्ण संकल्पना असल्याचं मानलं जातं. वस्तूंची मागणी म्हणजे काय, तर ग्राहकाची वस्तूसाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर विशिष्ट किमतीला ठराविक कालावधीमध्ये वस्तूंचे किती नग ग्राहक विकत घेतो किंवा विकत घेण्यास तयार असतो ती संख्या म्हणजेच त्या वस्तूंची मागणी होय. असं गृहीत धरून की मला एखादी कार खरेदी करायची इच्छा आहे माझ्या मनामध्ये, म्हणजे मी ती कार खरेदी करण्याविषयीची माझ्या मनामध्ये इच्छा आहे ना, याचा अर्थ त्या कारला माझ्या इच्छेला मागणी निर्माण होणं असं म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत फक्त इच्छा असून चालत नाही, तर इच्छेला आर्थिक पाठबळ असणं गरजेचं पाहिजे असतं आणि आर्थिक पाठबळ असल्याशिवाय आपण वस्तूंची खरेदी करू शकत नाही. मग एकदा का आपण वस्तू खरेदीविषयीची इच्छाशक्ती निर्माण झाली आणि इच्छाशक्ती निर्माण झाल्यानंतर त्याला आर्थिक पाठबळ मिळालं आणि त्यानंतर आपण ती वस्तू खरेदी केली, तर मग आपल्या या खरेदीच्या पूर्ण झालेल्या व्यवहाराला त्या वस्तूला मागणी निर्माण करणं असं आपण म्हणू शकतो. तर मग मागणी म्हणजे काय, तर मागणी म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये, एका ठराविक कालावधीमध्ये विशिष्ट किमतीला ती वस्तू किती ग्राहक खरेदी करतो त्याला आपण त्या वस्तूंची मागणी असं आपण म्हणतो. म्हणजे पैशाचे पाठबळ असणं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती मागणीवर प्रभाव करणारी गोष्ट आहे. कारण त्यामध्ये किंमत, मग मागणीवर प्रभाव करणारे आणखीन कोणते घटक आहेत, इच्छाशक्ती झालीच, त्याबरोबर वस्तूंची किंमत झाली,
उत्पन्नाची आवड-निवड झाली, सवयी झाली, पर्यायी वस्तूंच्या किमती झाल्या, लोकांच्या अपेक्षा झाल्या, लोकसंख्या, हवामान आणि व्यवहारांची पातळी इत्यादी अनेक घटकांचा समावेश म्हणजे मागणीवर प्रभाव पाडणाऱ्या किंवा मागणीवर प्रभाव करणाऱ्या घटकामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आधुनिक उत्पादन संस्थेमध्ये उत्पादन प्रचंड आकारमानाने आणि मागणीपूर्व असं होत आहे. कारण मागणी का निर्माण होते, मागणीची का आवश्यकता निर्माण झाली, त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मागणीपूर्व वस्तूंचं उत्पादन केलं जात नव्हतं. आपण काही एक 50-60 वर्षापूर्वीचा किंवा उत्तर पूर्व काळातला जर आपण भारताचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये 12 बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे 12 प्रकारचे कारागीर त्या गावामध्ये असत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा त्या स्वतःच्या कौशल्यातून, स्वतःच्या स्किलमधून लोकांना पुरवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीमध्ये जेव्हा ग्राहक एखादी वस्तू आवश्यक आहे तेव्हा तो त्या कारागिराकडे जाऊन स्वतःची मागणी नोंदवत असे आणि त्यानंतर मग तो कारागीर त्या वस्तूंची निर्मिती करत असे. मग ठराविक कालावधीनंतर ती वस्तू तयार झाली नंतर मग तो व्यक्ती त्या कारागिराकडे जाऊन ती वस्तू खरेदी करत असे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणा किंवा औद्योगिक क्रांतीनंतर म्हणा वस्तूंचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे आणि वस्तूंच्या मागणीपूर्व अगोदर वस्तूंचं उत्पादन तयार होऊन ग्राहकांचा शोध घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. मग अशा या स्थितीमध्ये, अशा या स्पर्धेच्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला ग्राहकांचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि मग अशा या स्थितीमध्ये आपल्याला आपल्या वस्तूला मागणी किती आहे ही बाबसुद्धा या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे. आणि मग आपण वस्तूंना मागणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. जसं की जाहिरात असेल, जाहिरातीच्या माध्यमांचा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपण ग्राहकांना म्हणजे आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याविषयीची इच्छाशक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या माध्यमातून एकदा का ग्राहकांच्या मनामध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली की मग मात्र तो स्वतःची आर्थिक बाब परिपूर्ण करण्याला प्रयत्न करत असतो. म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला जेवढ्या काही किंमत लागणार आहे, जेवढी काही रक्कम लागणार आहे ती रक्कम उभा करण्याचा प्रयत्न तो करत असतो. मग एकदा का त्याच्याकडं आर्थिक बाब पूर्ण झाली किंवा त्याच्याकडं आवश्यक असणारी जेवढी काही रक्कम आहे ती त्याच्याकडे आली की त्यानंतर तो वस्तूंची खरेदी करतो आणि मग एका ठराविक कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या ग्राहकांनी किंवा त्या वस्तूला किती मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची नगांची विक्री झालेली आहे त्यावरून त्याला आपण त्या वस्तूंची मागणी, त्या वस्तूला किती मागणी आहे अशा प्रकारचं ठरवत असतो. आपण नेहमीच तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल किंवा रेडिओ टी व्हीवरून बातम्यामध्ये वाचत असाल की आवक आणि मागणी अशा पद्धतीचा शब्द वापरला जातो. शक्यतो तो अन्नधान्यांच्या मार्केटमध्ये वापरला जातो. अन्नधान्याच्या बाजारपेठेमध्ये रोज किती आवक बाजारपेठेमध्ये येते आणि त्याला किती मागणी आहे याविषयीचे अंदाज आणि आकडेवारी म्हणजे विविध प्रकारच्या माध्यमातून जाहीर केले जातात. ती शेतकऱ्यांना माहिती पोहोचावी हा त्यामागचा हेतू असतो. तर मग वस्तूंची किंमत आधुनिक व्यवस्थेमध्ये आज आपण पाहतोय की वस्तूला मागणी निर्माण करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ती मागणी निर्माण करण्यासाठी विक्रीचं नियोजन आपल्याला करणं अत्यंत गरज असते. मग विक्रीचं नियोजन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा अंदाज निश्चित करावा लागतो. विक्रीचा अंदाज असेल, विक्रीचा अनुमान असेल, तो बिनचूक कसा तयार करता येईल याविषयीचं नियोजन विक्रय विभागाचं असतं. आपण फक्त अंदाज करून चालत नाही, आराखडे तयार करून चालत नाही, तर त्या आराखड्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो अतिशय बिनचूक आणि अचूक असणं गरजेचं असतं. कारण अंदाज तर आपण कितीही करू शकतो ना, त्याला काही मर्यादाच आहे. परंतु अमर्यादितपणे अंदाज तयार करून त्याच्यामधून साध्य काही होणार नाही, अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. त्यासाठी आपल्याला अचूक अंदाज तयार करता आला पाहिजे आणि तो करण्याची गरज व्यवसाय संघटनेमध्ये असते. आणि त्यामुळंच आपल्याला मग अचूक अंदाज तयार करावा लागतो, विक्री योजना तयार करावी लागते, विक्रय कार्यक्रम तयार करावा लागतो आणि जाहिरात आणि विक्रय वृद्धीच्या माध्यमांचा किंवा पद्धतींचा अभ्यास आपल्याला वापर करून आपल्याला जास्तीत जास्त वस्तूला मागणी कशी निर्माण करता येईल याविषयीचा म्हणजे नियोजन व्यवसाय संघटनेला किंवा व्यवसाय संस्थेला करावं लागतं. मग मागणीची व्याख्या आपण पाहत असताना एक आपल्याला लक्षात येतं की एखाद्या वस्तूला मागणी आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पुढील 3 बाबींची आवश्यकता आपल्यासमोर असल्याचं लक्षात येतं. त्यातलं पहिलं एक आहे
की वस्तू खरेदी करण्याची इच्छा आपल्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा आवश्यक तेवढा पैसा ग्राहकाकडे असला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे पैसा खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. बघा, प्रामुख्याने 3 बाबी आपल्याला या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या आहेत मागणीच्या बाबतीमध्ये. पहिली बाब म्हणजे ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याची शक्ती असली पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा ग्राहकांच्या मनामध्ये वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की नाऱ्या 100 पोळ्या खायला तयार आहे पण त्याला वाढतं पोळ. म्हणजे याचा अर्थ काय की एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्याकडे ती आर्थिक बाब आहे का, आर्थिक कुवत आहे का, ही बाब महत्त्वाची आहे. मग फक्त इच्छाशक्ती असून चालणार नाही, तर आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा आवश्यक तेवढी जी काही रक्कम आहे, तो काही पैसा आहे, तो पैसा ग्राहकाकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे, फक्त पैसा असूनही चालत नाही, खिशामध्ये पैसा आहे पण खर्च करण्याची इच्छा नाही, अशा व्यक्तीलासुद्धा किंवा अशा व्यक्तीसुद्धा वस्तूंची मागणी निर्माण करू शकत नाहीत किंवा मागणीला त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला पैसा असला तरी तो खर्च करण्याची इच्छाशक्ती त्या व्यक्तीच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि या तिन्ही बाबी जेव्हा पूर्ण होतात, या तिन्ही बाबी जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये येतात, तेव्हाच त्या वस्तूला मागणी निर्माण करता येते किंवा मागणी निर्माण होऊ शकते. मग मागणीची व्याख्या करत असताना आपण एक प्रामुख्याने काही वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांनी मागणीच्या व्याख्या केलेल्या आहेत. तर ती पहिली व्याख्या आहे, इच्छेला किंवा गरज असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी 10 मिनिटांनी खरेदी करण्यासाठी म्हणजेच मागणी होय. थोडक्यात मागणी म्हणजे काय, तर क्रयशक्तीचे पाठबळ असलेली वस्तू विकत घेण्याची इच्छा म्हणजेच मागणी होय. म्हणजे इच्छा असलेल्या किंवा गरज असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक तेवढ्या क्रयशक्तीचे पाठबळ किंवा मागणी म्हणजेच क्रयशक्तीची पाठबळ असलेली वस्तू विकत घेण्याची गरज होय. दुसरी व्याख्या, एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विक्री केले जातात किंवा विकले जातात, म्हणजेच त्याला आपण मागणी असं आपण म्हणतो. मग एखाद्या ग्राहकांची विशिष्ट वस्तूला असलेली मागणी विचारात घेताना त्या वस्तूंची किंमत विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण आपल्याकडं आपण पाहिलं यापूर्वी भारतीय ग्राहकांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपण पाहिले की भारतीय ग्राहक प्रामुख्यानं किमतीला महत्त्व देत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. वस्तूंचा दर्जा असेल, वस्तूंची वेगळी बाब असेल, तर दर्जापेक्षाही तो किमतीला अगोदर महत्त्व देतो. अगोदर एखादी वस्तू कशी आहे ती तपासून पाहण्यापेक्षा त्याची किंमत काय आहे हे अगोदर पाहतो. म्हणजे भारतीय ग्राहकांचं वैशिष्ट्य काय आहे, तर तो किमतीला अतिशय महत्त्व देतोय. म्हणजेच वस्तूची मागणी किंवा वस्तूंच्या मागणीचा अभ्यास करत असताना आपल्याला ही एक बाब आपण प्रामुख्यानं समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला वस्तूची किंमत काय आहे याचाही विचार करावा लागतो. ती बाब आपण विचारात घेणं गरजेचं असतं. मागणी नेहमी हे किमतीवर अवलंबून असते. एखाद्या वस्तूंची किंमत वाढली किंवा कमी झाली तर त्या वस्तूंच्या मागणीवर परिणाम उलट किंवा सुलट होण्याची शक्यता असते. किंमत वाढल्यानंतर पर्यायाने मागणी कमी होते, किंमत कमी झाल्यानंतर त्या वस्तूंची मागणी वाढते, असं अर्थशास्त्र म्हणतं किंवा अर्थशास्त्राचा तो अंदाज आहे किंवा अर्थशास्त्राचा तो एक नियम आहे. आणि म्हणूनच मागणी नेहमी वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते. किंमत जशी बदलते त्याप्रमाणे ग्राहकांच्या मागणीसुद्धा कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे किंमत कमी होणे किंवा वस्तूंची किंमत वाढणे याचा सरळ परिणाम वस्तूंच्या मागणीवर होत असल्याचा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ग्राहक ज्या वस्तूंची जास्त नगसंख्या विकत घ्यायला तयार होतो त्या वस्तूंची किंमतसुद्धा वाढत जाते. आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू जर सातत्यानं ग्राहक मागत असेल, मागणी करत असेल, त्या वस्तूला मागणी वाढत असेल तर पर्यायानं तात्पुरती का होईना पण बाजारपेठेमध्ये त्या वस्तूंची किंमत वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग अशाही प्रकारचा विचार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे की वस्तूंची मागणी जेव्हा काही निर्माण होते त्या मागणीवर प्रामुख्यानं परिणाम करणारी बाब म्हणजे वस्तूंची किंमत आहे. मग एकाच वस्तूंच्या वेगवेगळ्या किमतीला ग्राहकांची मागणी वेगवेगळी असू शकते. एकाच वापराची वस्तू आहे, त्या वस्तूंच्या किमती कमी जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि अशा या एकाच प्रकारच्या असणाऱ्या वस्तूंचा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची किंमत आकारली जाते तेव्हा त्या वेगवेगळ्या किमतीला सुद्धा त्या वस्तूंची मागणी कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकते. ही बाब आपण पाहणं गरजेचं आहे. तसेच मागणीचा विचार करताना विशिष्ट काळाचाही विचार करावा लागतो. मागणी नेहमी विशिष्ट काळासाठी असते, काही दिवसासाठी असते, काही आठवड्यासाठी असते, काही महिन्यासाठी असते किंवा काही वर्षासाठी सुद्धा असते. विशिष्ट काळाच्या संदर्भातच मागणीचा विचार केला जातो. मोघमपणे मागणी
किती आहे अशा प्रकारचा विचार केला जात नाही. तर ठराविक कालावधीचा विचार करून मागणी त्या वस्तूला किती आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, त्या वस्तूंची मागणी वाढली किंवा कमी झाली याचा अभ्यास आणि विचार आपण करत असतो. मागणीचा सिद्धांत मांडत असताना इतर काही गोष्टी कायम राहत असतात हे आपण समजून घेणं पाहिजे. तर मग मागणीचा सिद्धांताचा आपण अभ्यास करताना आपण त्या गोष्टींची आपण विचार करणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूयात. उद्याच्या पिरियडमध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 2 VB या विषयातील जे मागणीचं विश्लेषण आहे या प्रकाराचा आपण व्हिडिओ क्रमांक 2 पाहूया. थांबतो मित्रांनो. धन्यवाद.